येथून या लुटवू माता मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे हित येथून या लुटवू माता मरणा वाचुनी सर्वथा तुका आला लोटांगणी भक्ती भाग्यात झाली धणी येथून या अनुभवू माता मरणा वाचुनी सर्वथा पांडुरंगा करू एकं नित्यमिमावचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय।
नादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थं तदे ज्ञानदेवं पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुरभूप पवन सुत हनुमानी विवादे विषादे प्रमादे प्रवासे जले चानले पर्वते शत्रुमध्ये अरण्ये शरण्ये सदा मां कृपाहि कवित्वं त्वमेका भवानी कुकर्मी कुसंगी कुबुद्धि कुदास कुलाचारहीन कदाचारलीन कुदृष्टि कुवाक्य प्रबंधस्तदा गतिस्त्वं त्वमेका भवानी विठ्ठला कमलापती माझी रंगाची विनंती करा थोडी तो कसे कमाई जेव्हा संत पाय जोडले जातात. संत पाय जोडणं म्हणजे संत वाङ्मयाकडे सन्मुख होणं, याला म्हणतात भाग्याचा उदय.
आपण जो भाग्याचा विचार करतो त्याचा विस्तृत विचार आपण नंतरच्या भावार्थामध्ये करूच, पण थोडक्यात सांगायचं झाला तर भाग्य म्हणजे बाकी दुसरं काही नाही आहे. संत वाङ्मयाकडे सन्मुख होऊन ज्या वेळेला आपण सन्मुख होतो, वाचावंसं वाटतं ज्ञानेश्वरी गाथा भागवत, त्यावेळेला समजायचं आपल्या भाग्याचा उदय झालेला आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात एकदा का भाग्याचा उदय झाला याचा अर्थ तुम्हाला संपूर्णतः भाग्य प्राप्त झाला असं होत. भाग्याचा उदय झालेला आहे, भाग्य प्राप्त झालेलं नाही. आणि जर ते प्राप्त व्हावं असं वाटत असेल, येथून या मरणा वाचोनी सर्वथा, आता या ठिकाणाहून पुन्हा माथा उठवायचा नाही, म्हणजे या ठिकाणाहून दुसरीकडे जायचं नाही, हे जमलं पाहिजे. आणि मरणा वाचून सर्वथा याचा अर्थ असा नाही की माणूस मेलाच पाहिजे. मरणाचा विचार एक वेगळा आहे. आपण जो देह जावो अथवा राहो पांडुरंगी भाव, या ठिकाणी विचार करताना लोकांना वाटतं की आपल्या देहाचा नाश करणं म्हणजेच मरण आहे, किंवा असंच काहीतरी करावं म्हणजे देव प्रसन्न होतो. तो विचार या ठिकाणी नाहीये. मी तो विचार पुढे मांडेलच. मनाला सांगितलं येथून या नुठो माता मरणा वाचून सर्वथा, जोपर्यंत मरण येत नाहीये किंवा मरण माझे मरून गेले हे प्राप्त होत नाहीये तोपर्यंत या ठिकाणाहून जायचं नाही. मग हा जो प्रवास आहे ना, सुरुवातीच्या काळामधला संत वाङ्मयामध्ये आपण ज्यावेळेला प्रवेश करतो त्यावेळेचा प्रवेश तो असतो. प्रत्येक कार्याला ज्यावेळेला सुरुवात करतो ना, त्या कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अडचणी असतात आणि असल्याच पाहिजे. जर कार्यामध्ये अडचणी नसतील तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाही. जे मी तुम्हाला नंतर हे सांगतो. संत वाङ्मय किंबहुना शास्त्र उपनिषद वेद पुराण काय सांगते. म्हणून होई बलकट, मनाला सांगितलं मना आता काय कर, या मार्गाला तू लागलेला आहेस. कारण भक्ती मार्ग जर म्हटलं किंवा संतांचा मार्ग म्हटला तर हा कसा मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. भक्ती दे कठीण श्रावणील कोई निवडे तो बरी विराशुर, कठीण मार्ग आहे. म्हणून होई बलकट माझ्या मना तुरे धीट, तू धीट हो आणि काय कर, बलकट हो. पहिला बलकट हो आणि त्याच्यानंतर काय हो, धीट हो. एक लक्षात घ्या, नुसता धीट चालत नाही, त्याच्यासाठी बलकट असणं गरजेचं आहे. आणि नुसतं बलकट होऊनही फायदा नाही, त्याच्यासाठी धीटही होणं गरजेचं आहे. येथून या नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा, तुका आला लुटावणी. तुकाराम महाराजांनी वेगवेगळ्या भूमिकेमध्ये अभंगाची रचना केली असल्यामुळे तुकाराम महाराजांच्यासाठी हा अभंग नाही. किंबहुना या समाजामध्ये अनेक भूमिकेचे अनेक वर्ग असल्यामुळे आणि त्या वर्गासाठी वेगवेगळ्या विचारातून वेगवेगळ्या अभंगातून आपल्या भूमिका तुकाराम महाराजांनी मांडलेल्या आहेत. तुका आला लोटांगणी भक्ती भाग्यास माझी धनी. एकदा का हा मार्ग संपूर्णतः यशस्वी झाला मग मात्र जी भक्ती प्राप्त होते भक्ती भाग्या, तो भक्ती भाग्याचा काय होतो, कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती होतो. म्हणून काय कर, येथून या नुठो माथा मरणा वाचोनी सर्वथा विठ्ठला विठ्ठला विचार केल्यानंतर आपण परिहार देणं गरजेचं आहे. परिहार असा की अनादी कालापासून आलेला हा श्रावणी सप्ताह आमच्या पूर्वजांनी बोलाच्या माध्यमातून सुरुवात केला होता आणि त्याच्यानंतर स्वानंद निवासी अलिभक्त महाराज यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी मगाशी प्रवचनामध्ये म्हटलं महात्मिक संत किंवा एखादा सज्जन यायला काय लागतं, पुण्य लागतं, पैसा लागत नाही. भगवान श्रीकृष्ण ज्या वेळेला शिष्टाई करता दुर्योधनाकडे गेले त्यावेळेला दुर्योधनाकडे सर्व व्यंजन होती, 56 प्रकारचे भोग होते, सगळं काय होतं. पण दुर्योधनाचं भगवंतावर प्रेम नव्हतं. तसं म्हणायला गेला तर दुर्योधनाची जी मुलगी होती रूपवती ती कुणाला दिली होती, कृष्णाच्या मुलाला दिली होती. कुणाची मुलगी, दुर्योधनाची. आणि सामाला दिलेली होती. साम नावाचा त्याचा तो मुलगा होता.
त्याला दिली होती. आणि मला एवढंच सांगायचंय की महात्मा येण्याकरता, सज्जन येण्याकरता पुण्य लागतं. ते पुण्य दुर्योधनाकडे नव्हतं. दुर्योधनाकडे शिष्टाईला भगवान श्रीकृष्ण गेले, पण तिथे जेवले नाही. जेवायला कोणाकडे गेले? विदुराकडे गेले. आणि विदुराकडे पंचपक्वान्नाचं थाट नव्हता. देवाला भाव आवडतो, देवाला प्रेम आवडतं, देवाला नितांत निष्ठा आवडते. आपण जे करतो याच्या मागे पण कारण आहे. आपण करतो प्रत्येक गोष्ट प्रयत्नाने करतो, आपण काहीतरी सजवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मागे सुद्धा एकच उद्देश आहे की तुमच्या अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे. ही लाइटिंग करणं, हा मंदिर सजवणं, लाईट लावणं, फुलांची सजावट करणं, असं स्वच्छ आणि नीटनेटकं करणं, त्याच्यामध्ये भाव तयार होतो आणि हे गरजेचं आहे. आणि हे करून जर भाव तयार होत नसेल तर थोडा अजून प्रयत्न करावा लागेल. विठ्ठला विठ्ठला एवढंच सांगायचं. भगवान श्रीकृष्ण तिथे जेवले नाही, विदुराकडे गेले. कारण विदुराकडे काय होतं? पैसा नव्हता, श्रीमंती नव्हती, सत्ता नव्हती, पण विदुराकडे काय होतं? पुण्य होतं. आणि म्हणून पुण्याची या ठिकाणी निर्चेत असली पाहिजे. किंवा यत्र यत्र धुमो तत्र तत्र बंदी, या अनुमानाच्या नियमाप्रमाणे असा अनुमान काढला जातो. जिथे दूर आहे तिथे अग्नी असला पाहिजे. आणि ज्या अर्थी स्वानंद सुख निवासी अलिबागकर महाराज या ठिकाणी आले, त्याचा अर्थ या ठिकाणी पुण्य होतं. पुण्याशिवाय कोणी येऊ शकत नाही. आणि आपल्या पूर्वजांनी ते पुण्य केलं होतं. पंचक्रोशीच्या सर्व ग्रामस्थांनी, त्यावेळेच्या पूर्वजांनी आपली पुण्याई या ठिकाणी उपस्थित केली होती. किंवा पुण्याईसाठी काहीतरी सत्कर्म केले होते. आणि त्याचा परिणाम स्वानंद सुख निवासी अलिबागकर महाराज या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं इथली जमीन सुपीक आहे. कोकणामध्ये शक्यतो परमार्थ होत नाही. हा परमार्थ मराठवाडा किंवा घाटावरच जास्त आहे. पण जर विचार केला तर स्वानंद सुख निवासी जोग महाराज आणि स्वानंद सुख निवासी बाबासाहेब दांडेकर हे दोघेही कोकणातले आहेत. जोग महाराजांनी जी वारकरी शिक्षण संस्था काढली, ही शिक्षण संस्था जरी आळंदीमध्ये काढली असेल तरी मूळतः जो त्यांचा मूळ गाव आहे जोग महाराजांचा, तो कोकणातला आहे. मी हे सांगतोय कशासाठी? कोकण तसं म्हणायला गेला तर संपन्न आहे. कशाने? संत भूमिकेने, संतांच्या भूमिकेने, संत वाङ्मयाने किंवा महात्म्यांच्या सिद्धांच्या उपस्थितीने कोकण संपन्न आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडलाय. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपल्याला वाटतं आपण नवीन चालू केले. आपण नवीन काही चालू केलं नाही. त्या महात्म्याने या ठिकाणी कोकणातूनच त्या ठिकाणी गेले. आणि कोकणातून गेलेल्या जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना आळंदीमध्ये केली. विठ्ठला विठ्ठला स्वानंद सुख निवासी अलिबागकर महाराजांनी या ठिकाणी पाहिलं आणि विचार केला की या ठिकाणी परमार्थ मिळू शकतो. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या ग्रामस्थांना, सगळ्या पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांना एकत्र केलं आणि सांगितलं की आपण असा परमार्थ करायला पाहिजे. त्यावेळेला परमार्थाची काही जाण आपल्याला माहितीशी नव्हती. योजना करायची ही माहिती होतं. आता ते काय लोक म्हणतात याचा अर्थ ते खरं आहे तेच म्हणतात की ज्या वेळेला आपले पूर्वज भजन करायचे त्यावेळेला जमिनीला काय पडायच्या? खळगे पडायचे, इतके नाचायचे, इतका त्यांच्यामध्ये काय असायचा? उत्साह, चैतन्य आणि प्रेम असायचा. आता आपण किती नाचलो तरी खळग्या पडणार. आता आपले हात पाय मोडून आपण नाचणार नाही हो 100%. माणसं फार जपून काम करतात, नाचत नाही. बरोबर कपडे कसे सांभाळायचे, आपण कसं, पण ह्या नाचणं हे अंतःकरणातून असलं पाहिजे. प्रेम अंतःकरणातून असला ना की तो आनंद आपोआप व्यक्त होतो. या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळे, अशा पद्धतीचं पुण्य असल्यामुळे महाराजांनी सांगितलं, बाबांनी सांगितलं की तुम्ही काय करा, नुसतं ढोल वाजवू नका. पहिलं ढोल वाजवायचे, तर ढोल वाजवू नका. त्याच्यासोबत रामकृष्णांनी मंत्राचा काय करा, जप करा किंवा पहारा करा. मग एकाच्या हातात विणा, एकाच्या हातात टाळ देऊन तो सप्ताह चालू झाला. तो सप्ताह अखंड अव्याहत आणि चैतन्याने युक्त असा संपन्न सप्ताह वर्षानुवर्ष चाललाय. विठ्ठला विठ्ठला
त्याच्यानंतर स्वानंद सुखनिवासी गोपाळ महाराज वाजे, स्वानंद सुखनिवासी धुंडू महाराज कोरटकर यांनी ही तुला घेतली. त्याच्यानंतर गुरुवर्य हरिभक्त परायण नारायण महाराज वाजे आणि गुरुवर्य हरिभक्त परायण दत्तू महाराज कोरटकर यांच्याकडे ती परंपरा आली. हरिभक्त परायण मारुती महाराज कोरटकर यांनी ती पुढे चालवली. अशा पद्धतीने हा आपला पंचक्रोशीचा जो परमार्थाचा भाग आहे, किंबहुना परंपरा आहे, ती चाललेली आहे. या गावाची विशेष परंपरा आहे म्हणायला हरकत नाहीये आणि त्याचा स्वाभिमान गावातल्या प्रत्येक ग्रामस्थाला आहे. किंबहुना पंचक्रोशीतल्या सर्व ग्रामस्थांना तरुणीच्या परमार्थाबद्दल स्वाभिमान आहे, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. विठ्ठला विठ्ठला हा परमार्थ आपल्याला एकत्र ठेवतो. लक्षात ठेवा, अध्यात्म माणसाला एकत्र करतो. अध्यात्मामध्ये स्वार्थ टाकला जातो आणि व्यवहारामध्ये स्वार्थ आणला जातो. जिथे स्वार्थ आहे तिथे भांडण आहे, जिथे निस्वार्थता आहे तिथं प्रेम आहे. प्रेम करायचं असेल तर निस्वार्थ प्रेम करता आलं पाहिजे. देवावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्यांनी निस्वार्थ प्रेम केलं. गोपिकांचं प्रेम देवावर होतं, बरोबर आहे. गोपिकांवर देवाने प्रेम केलं, पण भगवान श्रीकृष्ण फक्त 10 वर्षापर्यंत कुठे राहिले? गोकुळात राहिले. आणि 10 वर्षानंतर ते गोकुळातून बाहेर पडले, ते पुन्हा गोकुळात गेले नाही. 125 वर्षाचं त्यांचं जीवन पकडलं जातं आणि 125 वर्षामध्ये त्यांनी 10 वर्ष फक्त कुठे काढली? 10 वर्ष ही त्यांनी गोकुळात काढली आणि गोकुळात 10 वर्षानंतर पुन्हा गेले नाही. पण गोपिकांचं प्रेम इतकं होतं की गोपिका त्या विरहामध्ये, त्याच्या आठवणीमध्ये कायमच्या काय झाल्या? वेड्या झाल्या. गोपिका वेड्या झाल्या. आता त्या गोपिकांचं जे गोपी गीत आहे ना, ते आता माझं पाठ नाहीये आणि त्याचा भाव काढायचा झाला तर इतक्या वेड्या झाल्या, ते म्हटले जरी भगवान श्रीकृष्ण आले नाही तरी चालेल, फक्त आमची आठवण असली बस झालं. याला म्हणतात प्रेम. तू माझ्यासाठी काय केलं आणि मी तुझ्यासाठी काय केलं, असं जर वाद चालू झाला आणि प्रेमाची मोजणी चालू झाली तर त्याला प्रेम म्हणत नाही. तुमच्या आमच्यामध्ये जो प्रेम आहे ना, किंवा तुमच्या आमच्यामध्ये नवरा बायकोमध्ये, बाकीच्या मुलांमध्ये, बापामध्ये जो प्रेम आहे ना, त्याच्यामध्ये स्वार्थ आहे. आणि हा स्वार्थ का आहे तर आपल्याला खऱ्या प्रेमाची जाणीव नाहीये म्हणून. एकदा का खऱ्या प्रेमाची जाणीव झाली तर हा स्वार्थ निघून जाईल आणि पुन्हा त्या स्वार्थी प्रेमाकडे आपण वळणार नाही. विठ्ठला आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला परमार्थ केला जातो, ही परमार्थाची परंपरा आपल्याकडे आली, याचा अर्थ आपणही भाग्यवान आहोत, याबद्दल शंका नाहीये. का तर भोगे येईल मागील ते जन्म उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मातल्या कर्मावरून, या जन्मातल्या भोगावरून आपल्याला कळतं की आपण काय केलं होतं. अंबानीच्या पोटी जन्माला येण्यापेक्षा वारकऱ्याच्या पोटी जन्माला येणं हे कधी श्रेयस्कर किंवा फार मोठं भाग्याचं आहे. हे लक्षात येणार नाहीये. हे कसं आहे माहितीये, हे बोललं तर लोक म्हणतील काय त्या वारकऱ्याचं. आता ज्याला वारकरी कळला आणि वारकऱ्याचं सुख ज्याला मिळालं त्यालाच माहित आहे वारकऱ्याच्या पोटी जन्माला येऊन काय भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला आपण या परमार्थाकडे वळलोय आणि हा परमार्थ आपल्याकडून झाला पाहिजे म्हणून पूर्वजांनी आपली पुण्याई या ठिकाणी वेचलेली आहे. स्वानंद सुखनिवासी हरिभक्तर महाराजांनी आपली पुण्याई इथे वेचलेली आहे, किंबहुना इथे पेरलेली आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा जो सोहळा आहे हा सत्याचा सोहळा असेल, आपल्या परमार्थाचा सोहळा असेल. या पंचक्रोशीमध्ये आता 68वा सप्ताह आपल्याकडे येणार आहे. गेल्या वर्षी नळवलीला झालेला आहे. 5 वर्षांनी आपल्याकडे सप्ताह येतो. गेल्या वेळेला कोरोनाच्या काळामध्ये आपला सप्ताह कॅन्सल झाला होता कोरोनामुळे. आता तो पुन्हा या ठिकाणी होणार आहे. त्याची तयारी सुद्धा आपल्याला करायची आहे आणि ह्या तयारीच्या माध्यमातून आपण आपल्याला
आपल्याला आपण एकत्र करायचे. आपल्यातले राग, रुसवे, द्वेष, मत्सर काय असेल हे काढण्याकरिता संत वाङ्मय आहे. आणि हे सगळं करणं गरजेचं आहे. हे केलं तरच आपल्याला काय मिळणार आहे? आनंद, सुख मिळणार आहे. आणि म्हणून शक्यतो जेवढं आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा आपली केली गेली पाहिजे. जो ज्ञानाचा कुंठा तेथे सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा वंदोनी. हा ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तुम्ही पुस्तकं वाचून ज्ञान प्राप्त होत. मग तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी कशासाठी वाचायची? ज्ञानेश्वरीची सुद्धा सेवा करायची असते. ज्ञानेश्वरीची सेवा म्हणजे पारायण वेळोवेळा नारायण हे करी, त्याला शब्द सेवा म्हणतात. म्हणजे सारखं सारखं वाचत राहायचं, वाचत राहायचं, वाचत राहायचं, वाचत राहायचं, वाचता 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 ती शब्द सेवा होते. आणि एकदा का शब्द सेवा तिथपर्यंत पोहोचली की पुन्हा आपली तेवढी योग्यता झाली आणि एकदा का कृपा झाली मग पुन्हा अभ्यास करावा लागत. अभ्यास त्याला करावा लागतो ज्याला फक्त तेवढ्या पुरता काम करायचं. जेवढा म्हणजे तेवढंच पाठ करायचंय. आपल्या शाळेमध्ये ज्यावेळेला आपण वर्गात असतो किंवा परीक्षेला जातो त्यावेळेला क्वेश्चन बँक विचारले जाते. क्वेश्चन बँक आपण सरांकडे जातो आणि सरांना सांगतो काय द्या, आम्हाला क्वेश्चन बँक द्या. क्वेश्चन बँक म्हणजे काय की एक प्रश्नाचा समूह असतो. एवढ्या प्रश्नातले 10 किंवा 20 प्रश्न येतील. मग ते 100 प्रश्न देतात आणि 100 प्रश्नामधला मग तो विद्यार्थी काय करतो? फक्त 100 प्रश्नाचा काय करतो? अभ्यास करतो. त्याच्यावर अभ्यास करायची त्याची तयारी नसते. म्हणजे फक्त कामापुरता. तसं इथं चालत नाही. या ठिकाणी तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर कृपेनेच ज्ञान मिळतं आणि ही कृपा सेवेशिवाय होत नाही. आद्यशंकराचार्यांच्या बाबतीत मी घटना सांगितलेली आहे. त्यांच्या शिष्याची कलियुगला पुन्हा एकदा स्मरण करून देतो. आद्यशंकराचार्यांकडे अनेक शिष्य होते. आद्यशंकराचार्यांचा जर विचार केला तर आद्यशंकराचार्यांनी जवळजवळ 8व्या शतकामध्ये 4 ठिकाणी 4 विठ्ठला विठ्ठला 4 पीठांची स्थापना करून जी धर्माला मलगल आली होती ती मलगल झटकून काढली आणि पुन्हा एकदा संपूर्ण जनतेला, संपूर्ण जगाला, संपूर्ण जीवाला धर्म प्रवृत्त केलं. कारण बौद्धांचा धर्म आला होता आणि बौद्धांनी सर्वं शून्यं शून्यं असं करून सगळ्या गोष्टी शेवटी नाशिवंत आहेत, काय जगण्यात अर्थ नाही, त्याच्यापेक्षा शांत राहणं चांगलं आहे. आणि त्याच्यामुळे माणूस निष्क्रिय झाला, काम करायला नाही, मस्तपैकी खायचं प्यायचं आणि फक्त बौद्ध भिक्षुकी करायची. भिक्षुकीनी जास्त दिवस आपलं जीवन चालत नाही. सगळ्या प्रकारची माणसं असतात. संसारिक माणसं आहेत, संन्यासी माणसं आहेत, काही उठाठेवी करणारी माणसं आहेत आणि याच्यामुळे जीवन चालत असतं. कर्म प्रवृत्त करण्यासाठी आद्यशंकराचार्यांनी हे सगळं केलं. आणि आद्यशंकराचार्यांकडे इतके शिष्य होते, भरपूर शिष्य होते. त्यांच्याकडे त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट वयाचे काय होते? शिष्य होते. आद्यशंकराचार्य 12व्या वर्षी त्यांचे शिष्य झाले. 12व्या वर्षी आद्यशंकराचार्य गुरु झाले आणि त्यांचे शिष्य जवळजवळ 60, 80, 100 वर्षाचे असायचे. आद्यशंकराचार्याचे जे शिष्य होते त्याच्यामध्ये दास नावाचा एक शिष्य होता. हा दास नावाचा शिष्य काय करायचा? काय नाही करायचा. तो फक्त काय करायचा? शंकराचार्यांचे जे कपडे असायचे, त्याची काठी असायची, त्यांचे बाकी काही आसन वगैरे असायचं, ते धुण्याचं काम करायचा, सुकवायचं काम करायचा आणि हीच कामं तो करायचा. बाकी शिष्य जे होते ते शिष्य पाठाला बसायचे. पाठाला बसल्यानंतर ते जे काही पाठाला जे काही ज्ञान द्यायचे किंवा बोध करायचे ते सुद्धा ग्रहण करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यांचं पाठांतर चांगलं होतं. दासाला काही तितकंसं येत नव्हतं. ते आपलं फक्त बसायचं, तेवढं सेवा करायची. एक दिवस पाठ चालू होत होता. चालू होत असताना सगळे शिष्य त्या ठिकाणी आले. आल्यानंतर शंकराचार्यांनी पाहिलं की सगळे आहेत, फक्त कोण नाहीये? दास नाहीये. दास कुठे गेला होता? तो गंगेच्या काठामध्ये गुरूंचे कपडे धुण्याकरता गेला होता. लक्षात आलं त्यांच्या, दास नाहीये, आपण पाठ चालू करायचा नाही जोपर्यंत दास येत नाही. सगळे शिष्य म्हटले दास येईल तेव्हा येईल किंवा आला जरी काय आणि नाही जरी काय तरी त्याला काय येत नाही आणि त्याला येत नाही म्हणून त्याच्यासाठी थांबण्यात काय अर्थ? एखाद्याला शिकवलं तर
पण त्याला यायला पाहिजे ना. शिक्षक कोणाला शिकवतो? ज्याला शिकवतो त्याला त्याच्या पुढचं किंवा त्यांनी प्रयत्न तर केला पाहिजे. पण दासाची सेवा होती म्हणजे गुरु शंकराचार्य म्हणजे तसं होणार नाही. दास येऊ द्या मगच पाठ करूया. बाकीच्या शिष्याला वाटलं आम्ही इतके विद्वान आहोत, आम्ही इतके पाठ पाठांतर करतो, आमच्या म्हणण्याचा विचार करत नाही. हे शंकराचार्यांनी ओळखलं आणि आपल्या शिष्यांचा अभिमान काढण्यासाठी त्यांनी सगळ्या शिष्यांना सांगितलं आज पाठ आहे ना मी घेणार नाहीये, आज पाठ कोण घेईल? दास घेईल. आणि हे सांगितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे त्याला अजूनही वाचता येत नाही, एक श्लोक त्याचा पाठ होत नाहीये आणि तो येऊन या ठिकाणी आपला पाठ घेणार कसं काय शक्य? गुरुवर शंका त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. जसा दास आला बाबा आद्य शंकराचार्यांनी स्मरण केल्याबरोबर दासाला ते ज्ञान प्राप्त झालं की दास येऊन पाठ करून गेला, म्हणजे पाठ दिला सगळ्या शिष्यांना. आणि सगळ्या शिष्यांना वाटलं आद्य शंकराचार्यांपेक्षा याचा पाठ काय उत्तम आहे, याच्या पुढे यानेच पाठ करावा. इतकं ज्ञान दासाला झालं. कशामुळे? सेवेमुळे. आणि ही सेवा जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत ज्ञान प्राप्त होत नाही. विठाला विठाला विचार केला आपण या परमार्थाकडे सन्मुख का होत नाही? परमार्थाकडे सगळ्यांना कळतं, सगळ्यांना समजतं, काही गोष्टी सांगून समजायला पाहिजे पण होत नाहीये. का होत नाहीये? याचं कारण दुसरं तिसरं काही नाहीये. या ठिकाणी काय लागतं? भाग्य लागतं. आणि जोपर्यंत हे भाग्य नसेल तोपर्यंत या ठिकाणी माणूस प्रवृत्त होत नाही. अभंगाचं पहिलं
विचार केला त्याला भाग्य म्हणतात. ज्या ठिकाणी या संतांच्या ठिकाणी, संत वाङ्मयाच्या ठिकाणी, त्यांच्या वचनाच्या ठिकाणी आपली बुद्धी किंवा आपलं लक्ष जाणं आणि तिथे प्रवृत्त होऊन तिथे थांबणं याला म्हणतात भाग्य. भाग्य तरी नव्हे पुत्रदारा निकटपासुरा संताबाई. आपण ज्या भाग्याचा विचार करतो मी भाग्यवान आहे कारण मला चांगली बायको मिळाली. संसारात अशी भाग्याची व्याख्या केली जाते. चांगली मुलं निर्माण झाली, चांगली झाली, चांगली कमावणारी झाली, धन चांगलं मिळालं, भरपूर संपत्ती मिळाली, मी भाग्यवान आहे. अशाच व्याख्या ऐकल्यामुळे आपल्याला आपल्या भाग्याची काय जी जाण आहे ना ती कळत नाही. मूर्खांच्या फायद्यानंतर शहाणपणा येत नाही. लक्षात घ्या, आपला शहाणपणा काय आहे हे कळण्याकरता विद्वानांच्यात जावं लागतं. परमार्थ आपला काय आहे हे कळण्याकरिता अजून त्याच्यापेक्षा वरच्या कॅटेगरीच्या लोकांसोबत राहावं लागतं. त्याशिवाय कळत नाहीये. नाही तर सर्वसाधारण आपण ज्या वेळेला परमार्थ करतो त्यावेळेला सामान्य लोकांच्या जाताना तुम्ही एकादशी करता का? हो म्हणतो करतो. आणि मग आम्ही अजूनपर्यंत करत नाही. मग त्याला असं वाटतं बस माझ्यासारखा एकादशी करणारा कोण नाही. पण ज्या वेळेला तुम्ही वारकऱ्यांच्यात जाल आणि त्यात सुद्धा परतीच्या प्रवासाच्या वारकऱ्यांच्यात जाल त्यावेळेला कळेल की आपली लायकी काय आहे. काही कळलं पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या लोकांच्यात जायचं. कशासाठी? आपली लायकी करून घेण्याकरता. आणि मग लायकी कशी वाढवायची याचंही मार्गदर्शन त्यांच्या सोबत राहूनच भेटतं. ज्या वेळेला आम्ही आता मी परतीच्या प्रवासाला गेलो होतो तुकोबारायांच्या सोबत. तुकोबारायांच्या परतीच्या प्रवासामध्ये थोडासा तरी तसा आला. पण ज्ञानोबारायांच्या सोबत परतीचा प्रवास असतो तो मात्र फार जड. का कसा जड आहे तर अष्टमीला निघणारी जी आळंदीवरला पालखी निघते ज्ञानोबारायांची ती पोहोचते दशमीला. कुठे? पंढरपूरला. म्हणजे सर्व संतांच्या पालख्या दशमीला पंढरपुरामध्ये पोहोचतात. आणि पोहोचल्यानंतर पुन्हा त्या परतीच्या प्रवासाला आषाढ पौर्णिमेला चालू होतो. आषाढ पौर्णिमेला पुन्हा परतीचा प्रवास चालू होतो. हा पौर्णिमेचा प्रवास चालू झाला. पहिला दिवस असतो वाखरी. पहिल्या दिवसाला मुक्काम येतो वाखरीला. आणि वाखरीला तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय सोबत असतात. मी बघितलं त्यावेळेला सकाळी 3 वाजता पालखीचं काय झालं? प्रस्थान झालं. किती वाजता? 3 वाजता. आणि बहुतेक त्यांचे जे मुक्काम 8 ते 9 दिवसातच प्रवास पूर्ण करायचा. जो प्रवास आळंदी ते पंढरपूर हा 18, 16, 17 दिवसाचा असतो तो फक्त 9 दिवसात काय करायचा? पूर्ण करायचा. आणि मग त्यांचा निघण्याचा टाइम असतो सकाळी 3 वाजता. आपण किती वाजता उठतो? मला किती वाजता? 3 वाजता उठायचं. म्हणजे याचा अर्थ 2 वाजता तरी उठायला पाहिजे. का? कमीत कमी आंघोळ तर झाली पाहिजे की नाही. सकाळी आंघोळ करायची. गरम पाण्याची व्यवस्था नसते, थंड पाण्यानेच करावं लागतं. आणि 3 वाजता बरोबर एकदा का नागारा वाजला का तिथनं निघायला पाहिजे. मी हळूहळू निघेन बाजूनी. ती जी आळंदीवरून पंढरपूर पर्यंत येते त्याच्यामध्ये गर्दी असते बरोबर आहे. आणि गर्दीमुळे पालखी हळूहळू चालते, हळूहळू चालतो. पण परतीच्या प्रवासामध्ये एकदा का पाय उचलला तर तो जवळजवळ 1.5 तास थांबत. म्हणजे पालखीचा एकदा पाय उचलला का 1.5 तास कंटिन्यू चालत जायचं. आणि 1.5 तासानंतर पुढे जाऊन थोडीशी विश्रांती असते. हा प्रवास केल्यानंतर बरं हा प्रवास करणारी माणसं सुद्धा कट्टर असतात. आपल्यासारखं मी गेलो त्या ठिकाणी आणि माझं असं झालं ती माझी चप्पल गेली. त्या चप्पली बरोबर दुसऱ्याची चप्पल वापरली, त्याच्यामुळे चप्पल लागली. मग त्या पायाला चप्पल लागल्यामुळे चालता येईना. आणि ह्यांच्यासोबत चालण्याची माझी सवय नाहीये. परत त्या चिखल, पाणी, पाऊस त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. पण तिथली जी म्हातारी माणसं होती त्यांचा उत्साह आणि त्यांचं चैतन्य पाहून वाटलं आपल्याला काय ह्यांच्यात जमत. म्हणजे तरुण जरी असलो, आता जरी वय 47, 48 पर्यंत आलेलो आहे बरोबर आहे. आता आधी लाकडी तशी गेलेली आहे. पण ती 60-70 वर्षाची माणसं सुद्धा अजूनही लाजवतील तरुणांना असा उत्साह त्यांच्यामध्ये. आणि हे कुठं कळतं? वारीला गेल्यानंतर कळतं. ती माणसं संपूर्ण एकादशी निर्जला धरतात. निर्जला म्हणजे लक्षात आलं ना? हा, दशमीला एक टाइम जेवतात, पूर्ण दिवस प्रवास करतात. पूर्ण दिवसाच्या प्रवासामध्ये
पाण्याचं एक थेंब सुद्धा घेत नाही. आपल्याला जमेल घरी बसून सुद्धा जमत नाही. आपण ठरवलं की निर्जला एकादशी करावी, घरातच बसून करावी, चालायचं नाही काय नाही. आणि ते गाता गाता गात जागा प्रेम मागा विठ्ठला असं जाता गात जात 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 असताना पाणी न पिता संपूर्ण एकादशी जी आहे ती निर्जला करतात. मी असे वारकरी बघितले 24च्या 24 एकादशा काय करतात? निर्जला करतात. लक्षात आलं ना? महिन्याला किती एकादशी आहेत? 2 आहेत. 12 आणि 24 एकादशा निर्जला करणं एवढं सोपं काम. एक एकादशी निर्जला करणं. पण ही योग्यता कधी येते माहितीये? ही योग्यता त्यांच्या सोबत राहूनच येते. नालायकांच्या सोबत राहून योग्यता येत नाही. विठ्ठला विठ्ठला भाग्याचा जो विचार करतो तो आपण सर्वसाधारण भाग्याचा विचार करतो की आपल्याला चांगली बायको मिळाली, चांगली मुलं मिळाली, पैसा मिळाला, गाडी आली, प्रॉपर्टी जमा झाली आणि प्रॉपर्टीसाठी आपण जीव तोड मेहनत घेतो. कशासाठी मेहनत घेतो? पैसा मिळाला तरी असं वाटतं अजून मिळावा, अजून मिळावा. ही जी आशा आहे ना ती माणसाला भिकारी करते. लक्षात घ्या, हे मी बोलतोय असं समजू नका. गाठी असता कोटी धन बरी संतुष्ट नाही ज्याचे मन, तो परम दरिद्रीचा आप. विठ्ठला 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 ज्याच्या गाठीला कोट्यावधी धन आहे पण ज्याचं मन संतुष्ट नाही त्याला परम दरिद्री अशी व्याख्या केलेली. लक्षात आलं? भिकारी म्हणजे ज्याच्याकडे पैसा नाही असं नाही, ज्याचा मन शांत नाहीये, ज्याची हाव संपलेली नाहीये, तो काय दरिद्री आहे. म्हणून आपण प्रयत्न करतो पैसा मिळवण्याकरता, सगळं करण्याकरता. आणि एक काळ असा येतो की हे सगळं मिळवून झाल्यानंतर माणूस म्हणतो काय मजा राहिली नाही. 40-45 नंतर आपल्याला हा अनुभव घ्यायला सुरुवात होतो. पहिला जो आपल्या अंतःकरणात किंवा आपल्याला जो उत्साह असतो संसाराबद्दलचा, तो उत्साह हळूहळू मावळतो. माझा मित्र आहे माझ्या कंपनीमधला, भरपूर कमवलं त्याने, बिल्डिंग मांडल्या, कन्स्ट्रक्शन केलं, सगळं केलं. आणि नंतर म्हणते बुवा काय मजा नाही राहिली. सगळं आहे, लग्न झालंय, मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे, समाधान वाटत नाही. बोलो हे समाधान वाटण्याकरता ज्ञानेश्वरी वाचायला. विठ्ठला विठ्ठला वाचुनी नपविजे समाधान. विचाराशिवाय समाधान मिळत नाही. आपल्याला वाटतं पैशाने समाधान मिळेल, सत्तेने समाधान मिळेल, मान सन्मान प्रसिद्धीने समाधान मिळेल, प्रॉपर्टीने समाधान मिळेल, पण त्याला समाधान कधीच मिळत नाही. आज तुम्ही अंबानीला विचारा, त्याचा तो मुलगा काय नाव त्याचं? काय नाव? अनंत अंबानी ना. त्याचं शरीर केवढं आहे? अवाढव्य, बरोबर आहे. त्याला तो एक रोग झालेला आहे, पण त्याच्याकडे आज इतकी संपत्ती आहे. त्यालाही थोडा विचार आहे, पण त्याचे विचार ऐकल्यानंतर मला असं वाटलं की श्रीमंत माणसांना जेवढं वैराग्य किंवा जेवढं ज्ञान असतं तेवढं विचारायला नसतं. त्यांचे विचार, ही मोठी माणसं मोठी का, याचा उत्तरही आहे. कारण ही मोठी माणसं दान धर्म भरपूर करतात. जेवढं शक्य होईल तेवढं दान धर्म करा आपल्या आपल्या पद्धतीने, किंवा आपली जेवढी योग्यता आहे, आपल्याकडे जेवढी पुंजी आहे त्या हिशोबाने दान धर्म झाला पाहिजे. हे जे सुख आहे ना, हे सुख पैशानी सत्तेनी कशाने मिळत नाही. हे सुख मिळण्याकरता विचार लागतो, आणि तो विचार फक्त कशात आहे? ज्ञानेश्वरी गाथा महत्वाचा आहे. हा भाग्य जो आहे, हे भाग्य म्हणजे आपल्याला जे भाग्य वाटतं ते भाग्य नाहीये, ते अभाग्य. म्हणजे लक्षात घ्या, हा असं जर म्हटलं हा कटकट आहे ओघटे मृत्यू लोकीचे उपराटे, येथे अर्जुना जरी अवसटे जन्माला शिकू. अर्जुना, हे मृत्यू लोकाचं उपराट आहे. कसं उपराट? जो शहाणा आहे त्याला मूर्ख म्हणतात, आणि जो मूर्ख आहे त्याला काय? शहाणा म्हणतात. समजावून असंच आहे. हे माझ्या पद्धतीचं मी सांगत नाही. विठ्ठला विठ्ठला गणानी
त्यांचे नातेवाईक सगळे आपण गेले याचे मनुष्यपण याने सांडलेली लाज आणि याचं मनुष्यपण काय झालेलं आहे संपलेलं आहे याला काही कळत नाही हे काय आहे संसारातलं भूपराट आहे संसारातली माणसं जी आहेत ती पारमार्थिक माणसांना वेडी समजतात त्यांना वाटतं याला काय अक्कल बऱ्याच वेळेला आणि म्हणून अक्कल नाही असं समजल्यामुळे या सगळ्या वाङ्मयाकडे काय होतं दुर्लक्ष होतं विठ्ठला विठ्ठला म्हणून प्रज्ञाचा जर विचार केला तर आपल्याला संत विचारांकडे प्रवृत्त होता आलं पाहिजे आणि हे संत विचाराकडे प्रवृत्त होण्याकरिता भाग्य लागतं बरं ते भाग्य बहुत सुखरूसाची जोडी म्हणून विठ्ठली आपण बऱ्याच वर्षाचं किंवा बऱ्याच जन्माचं जर पुण्य एकत्र झाल्यानंतर आपल्याला पैसा मिळावा की आपल्याला संत संगत मिळावी अशी अंतःकरणात इच्छा झाली पाहिजे देव सगळं देतो देव चांगली बायकोही देतो चांगले पैसेही देतो पण देव शक्यतो संत संगत देत नाही त्याचा जर विचार केला संत संगत मिळते का बाह्या सागर रवेल प्रिया प्रियाची भेट न होईल गा चंद्रामृत सुखे सेवविल असता जाता रवींद्र वेल बाह्या भेरा सागर रवेल प्रिया साधूची भेट न होईल असता जाता रवी जो अस्ताला चाललेला आहे त्याला थांबवता येईल सागर जो आहे महासागर असेल तो आपल्या हाताने तरून जाता येईल चंद्रामृताचं सुखाने सेवन करता येईल पण संतांची भेट होणार बघूया बघड आणि संत भेटी परी परी जगजेठी करुणा केली कृपा केली करुणा केली ही कृपा झाली तरच आहे म्हणून भाग्याचा उदय जेथे जोडी संत पाय आता जर एखादं ते भाग्य आपल्याला प्राप्त झालंच असेल आणि ते प्राप्त झालेलं भाग्य त्याचा कळस करायचा असेल तर काय करावं लागेल अभंगाचं दुसरं चरण ये दुनिया
तेथोनिया नोमाचा मरणा वाचोनी सर्वथा. या ठिकाणी उपदेश केलाय तुकाराम महाराजांनी मनाला सांगितलंय की काम कर, आता तुझं भाग्य उदयाला आलेलंच आहे आणि संतांकडे सन्मुख झालेलंच आहे, तर आता काय करा. तेथोनिया नोमाचा मरणा वाचोनी सर्वथा. आता या ठिकाणी मरणाचा विचार झालेला आहे. मरणाचा विचार म्हणजे नेमकं काय? मरण म्हणजे काय? मरण म्हणजे देहाचं मरण होत असतं. माणसाची जीवनाने यथा विहाय तथा शरीराने, या ठिकाणी शरीर मरत असतो पण आत्मा कधीही मरत नैनम छिन्नम जे शस्त्राने नैनम जगती पावका, हा आत्मा मरत नसतो. आता या ठिकाणी एकदा का तुमचं मन बसलंय, आपण ज्ञानेश्वरी पारायण चालू केलेले आहे, बरोबर आहे. पारायणाचं आता ह्या सप्त्याच्या माध्यमातून आपण पारायण करतोय आणि एकदा का पारायण झालं तर पुन्हा आपण ज्ञानेश्वरी बांधून ठेवतो, पुन्हा बोलत एक संकल्प केला पाहिजे की आता मी ज्ञानेश्वरी उघडलेली आहे, आता ती ज्ञानेश्वरी कधीही कायमची बंद होणार नाही. ती मी ज्ञानेश्वरी परत 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 वाचत राहील. आपण ज्ञानेश्वरीची पूर्णपणे म्हणजे समाप्ती करत नाही, त्याची सांगता करतो का, तर पूर्ण वाचून झाल्यानंतर पुन्हा एकदा काय करतो, ती ज्ञानेश्वरी 5 ओव्या वाचतो आणि पुन्हा ती चालू ठेवतो. हे चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी चालू ठेवल्यामुळे काय होतं, मरणा वाचोनी सर्वथा. जोपर्यंत मरण येत नाहीये तोपर्यंत ही ज्ञानेश्वरी वाचत राहिली पाहिजे. हा वाच्या अर्थ झाला. चला ठीक आहे, जोपर्यंत मरण येत नाही कशाला, या देहाला, तोपर्यंत वाचली पाहिजे. हे पण एक अर्थ आहे. आणि दुसरा एक अर्थ असा आहे की माणूस हा जीवदशेला का आला, हा मुक्त होता, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, माझे माझे योगी छंद माझे माझे, बरोबर आहे. हा मुक्त होता पण बरंच काय झाला, त्यात अडकला आणि इतका अडकला आता त्याला फुटायचा मार्ग नाहीये. तो माकड असतो ना, त्याला आहे ना त्या मडक्यामध्ये काय ठेवले जातात, चणे ठेवले जातात आणि मडक्यामध्ये चणे ठेवलेले असतात, त्याचा तोंड असतो, आनंद असतो. माकड काय करतो, त्याच्यामध्ये हात घालतो, हात घालताना त्याचा हात सरळ जातो आणि त्या मडक्यातले ते चणे पकडतो आणि तो पुन्हा काय करतो, बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. आता मूठ झाल्यामुळे आणि तोंड अरुंद असल्यामुळे ती मूठ काय बाहेर येत नाही. आता त्याचा हात अडकलाय की त्याने अडकवून घेतलाय, मडक्यामध्ये त्याचा हात अडकला की अडकवून घेतला, काय सांगा. सगळ्यात माकडांचा विचारतोय मी, बरोबर आहे. माकड जो असतो तो माकड चण्यांसाठी हात घालतो, मुठीत चणे पकडतो आणि ते चणे त्या मडक्यातून काढताना त्या मडक्यातून त्याचा हात बाहेर येत नाही, कारण त्याला वाटतं हे सोडलं तर माझ्या हातातले काय जातील, चणे जातील. पण चणे गेले नाही पाहिजेत आणि हातही अडकला तरी चालेल, मला त्यात मरायला झालं तरी चालेल, पण मी त्यातला विषय सोडणार, ही आपली अवस्था आहे. आपल्याला सगळं कळतं, कळत असं नाहीये. आपल्याला संसार दुःख शांती नाही कोठे, रात्र दिवस काम क्रोध लोभटुनी, पाठी लागली कवना विशरण जाऊ, दृष्टी देईल निर्मल, मनमना लोक दैवासा, जेव्हा परोपकारी. कसं आहे संसार, संसार दुःखामुळेच आहे, संसाराचं मूळ दुःखाचं आहे, त्याच्यामुळे कधीही सुख मिळणार नाही. पण माणूस इतका अडकला जातो. मोबाईल मध्ये बघा, सगळी लोक अडकलीत की नाही, मोबाईलने अडकवली तर आपण स्वतः अडकलो मोबाईल मध्ये. त्या मोबाईल शिवाय आपलं जीवन किंवा आपला क्षणही जात नाही. तो मोबाईल सतत चालू असतो की नाही. आणि कुठेही गेलं तरी, आता मी माझं सांगतो, मलाही त्याची सवय इतकी लागली, त्या मोबाईल मध्ये ते व्हिडिओ पाहता पाहता, आता माझे व्हिडिओ पाहण्याचे वेगळे विषय आहेत, जर ते पाहता पाहता मी ते इतकं अडकलो की ते मला पाहण्यामुळे बाकीचं वाचन विचन सुद्धा काय झालं, कमी होत.
आपण एकदा का ऍडिक्ट झालो एखाद्या विषयाबद्दल तर ते विषय सोडणं फार कठीण आहे. म्हणून सोडायच्या किंवा धरायच्या अगोदरच त्या विषयांपासून काय झालं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. दारूची सवय लागण्या अगोदरच दारूच्या जवळ जाता कामा नये, जुगाराच्या जवळ जाता कामा नये. व्यभिचार, जुगार आणि भ्रष्टाचार याच्यापासून जितकं लांब राहाल तितकं तुम्ही बरं राहाल. कारण एकदा का सवय लागली तर त्यातून बाहेर पडता येत नाही. सांगायचं होतं, माकडाने ते चणे सोडले तर त्याचा तो मुका आहे. तसं जोपर्यंत हा जीव उपाधी किंवा जीव विषयांमध्ये गुंतलेला आहे तोपर्यंत तो जीव आहे. एकदा का तो विषयातून बाहेर पडला, विषयांचं ज्ञान करून घेतलं आणि एकदा का त्याला त्यातलं कळलं, पुन्हा तो विषयांकडे जात नाही. आणि हे कळून घेण्यासाठी एकदा का आपला भाग्याचा उदय झाला आणि उदय झाल्यानंतर काय सांगितलं, हे दुनिया माझा मरणा वाचुनी सर्वथा. जीवदशेचा नाश होतो आणि संत दशेला तो प्राप्त होतो. याचा अर्थ जीवाचं काय होतं त्या ठिकाणी, जीव मरतो आणि संत दशेला प्राप्त होतो. प्रत्यक्ष देहाचं मरण होणं आवश्यक नाहीये. जीवनामध्ये एक ना एक दिवस शरीर तर जाणार आहे आणि हे शरीर गेलं तरी पुढलं शरीर प्राप्त होणार आहे. 84 लक्ष योनी आहेत. आपल्याला वाटतं आपल्याला पुढे मानवाचं मिळेल, मला नाही वाटत. जर वाचन केलं, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचली, भागवत वाचलं तर मला वाटतंय आपल्याला कुठल्या योनीमध्ये जावं लागेल काही सांगता येत नाही. आणि ही योनी जोपर्यंत म्हणजे हे भोगत 84 लक्ष योनी केल्यानंतर मग पुन्हा काय मिळतो, मानव देह मिळतो. म्हणजे सोपं नाहीये हे, परिणाम आपल्याला लगेच दिसत नाहीये. म्हणून आपल्याला काय त्याचं गांभीर्य कळत नाही. गांभीर्य कधी कळतं, तापलेल्या तव्यावर हात ठेवल्यावर चटका बसतो की नाही. किती तासांनी बसतो किंवा किती दिवसांनी बसतो, किती वर्षांनी बसतो, तिथं बसतो है ना. त्या क्षणाला ज्या क्षणाला हात लावला त्या क्षणाला बसतो. पण आपण केलेले कर्म आपल्याला तितक्या लगेच काय त्याचं फळ देत नाही. आणि म्हणून आपण पाप करतो. आपल्याला आपण पाप का करतो याचं कारण एकच आहे, त्या पापाचं जर आपल्याला पिक्चर दाखवलं ना आणि ते जर आपल्याला कळलं तर माणूस पुन्हा पाप करणार नाही. पण माणसाला ते दिसत नाही आणि देवाने ती वेग ठेवल्यामुळे हा जो सगळा पापाचा गोंधळ चाललाय ना तो त्याच्या कर्मणोगती. प्रत्येक कर्म केले कर्म झाले त्या स्वकर्म सूत्र प्रतितो ही रोग हा कस्य तु कस्य न पोपिदाता मनोदलाति बुद्धिरेषा अहं करोमि ति नुधाभिमान स्वकर्म सूत्र प्रतितो ही रोग. म्हणजे गुणामुळे त्रास होत नाही, गुणामुळे सुखही होत नाही. आपण आपल्या कर्माने त्या खड्ड्यात पडतो. म्हणून लोक कुणाला म्हणजे कोण कुणाला अडवू शकत नाही, कोण कुणाला वाटवालाही करू शकत नाही आणि कोण कुणाचं चांगलंही करू शकत नाही. आपले कर्म जर चुकीचे झाले तर आपल्या खड्ड्यात मात्र नक्की पडावं लागतं. म्हणून हा जो विचार आहे ना, हा विचार फक्त संत वाङ्मय आहे आपले. विठ्ठला विठ्ठला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. माणूस तो सोडून देतो, विषयाला सोडून देतो. आणि हे कधी कळतं, जरा वेळ जातो. माणूस जसा जसा आयुष्य पुढे पुढे जातं कळत जातं की कशातच सुख नाही, कशातच आनंद नाही. ज्यांना कळतं, काहींना कळतं, काही वळतात, वळल्यानंतर ते प्रयत्नही करतात पण वेळ निघून गेलेली असते. हरकत नाहीये, जिथून चालू झालं ना आता तरी पुढे हा उपदेश नका करुणाश आयुष्याचा मागील जे सद्बुद्धी जे जीविताचा निवत्यावधी तेची ते पुढे निरवधी नवीन आहे. असं समजू नका की आता म्हातारपणी किंवा सगळं झाल्यानंतर परमार्थ करायला गेल्यानंतर फुकट गेलं. फुकट नाही तर तुम्ही आता जरी सुरुवात केली, इथून जरी सुरुवात केली तरी हीच बुद्धी तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये प्राप्त होईल आणि त्या बुद्धीच्या जोरावर तुम्ही पुढचा मार्ग प्रवास चांगला करू शकाल.
म्हणून आपली जीवदशा संपण्याकरिता विषयांचं ज्ञान झालं तर माणूस तिकडे जाणार नाही, त्याला तो स्पर्श करणार नाही आणि त्यालाच मरण म्हणतात. मरणा वाचोनी सर्वथा. पण हा मार्ग फार कठीण आहे. हा मार्ग जो आहे ना, आपण जे बोलतो ना, हा मार्ग कठीण आहे. ज्या वेळेला सत्याच्या मार्गाने माणूस चालतो त्यावेळेला असत्याची झुंड त्याच्या मागे पडते. एक लक्षात घ्या, हा सिद्धांत आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चाला, असत्याची झुंड तुमच्या मागे पडणार आणि मग तुम्ही काय होणार, एकाकी पडल्यासारखं वाटणार. आणि मग एकाकी पडल्यासारखं वाटल्यानंतर आपल्याला वाटतं इतर कोण दिसत नाही म्हणजे आपण चुकलोय. आणि दुसरं महत्वाचं, त्या प्रवाहामध्ये त्या प्रवाहाचा जोर इतका असतो की तो माणूस त्या प्रवाहाचा जो प्रेशर आहे तो सहन करू शकत नाही. आणि हे सहन करू शकत नाही म्हणून तो मागे फिरतो. मग तुकाराम महाराज म्हणतात असं काय करू नको, एक तर भाग्याचा उदय झालेला आहे आणि तू असं करशील की त्या मार्गाला लागलायस आणि त्या मार्गामध्ये एखाद वेळ अडचणी आल्या, सत्याच्या मार्गामध्ये चांगल्या मार्गामध्ये अडचणी अनंत असतात. पण एकदा का त्या अडचणी तुम्ही पार केल्या का त्याच्यानंतर क्षणभर्यामी सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख, एकदा का ते तुम्ही केलं तर मात्र होईल. पण याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, मन आहे. आणि त्या मनाला तुकाराम महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, शरीराला बळकट होण्याकरिता काजू बदाम पिस्ता लागतं, ठीक आहे. पण मनाला बळकट होण्याकरिता लागतात विचार. लक्षात घ्या, मन त्या वेळेला बळकट होतं ज्या वेळेला ते विचार बळकट होतात. ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं, त्यावेळेला त्यांचं मन पहिलं काय झालं असेल, बळकट झालं असेल. आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही किंबहुना पोर्तुगीज, इंग्रज आदी सर्व जे काही शत्रू होते, इतके शत्रू उपस्थित असताना स्वराज्याच्या स्थापनेचा विचार करणं सुद्धा इतकं सोपं नव्हतं. विचार
आणि हा विचार नुसता केला नाही, स्वराज्याची स्थापना केली आणि स्वराज्य उभं करून दाखवलं. हे दाखवण्याकरिता जे विचार पाहिजे होते ते तुकाराम महाराजांना कुठून भेटले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना कुठून भेटले? असं जर विचार केला ना तर एखादं कार्य होण्याकरिता पहिला विचार प्रकट होतो आणि त्याच्यानंतर त्याची क्रिया होत असते. आता ती खूप माझ्या ज्ञानेश्वरीतली आहे, ती लक्षात नाहीये. पहिली मनामध्ये ती निर्माण होते आणि मनामध्ये एकदा निर्माण झाल्यानंतर पुढे कार्य होतं. आता पहिलं कार्य होतं आणि नंतर मनामध्ये येतं. म्हणजे जेवल्यानंतर मनात येतं का आपल्याला जेवायला पाहिजे होतं? पहिलं मनामध्ये येतं की आता आपल्याला भूक लागलेली आहे, आपल्याला काय करायला पाहिजे? जेवलं का जेवून झाल्यावर वाटतो नाही नाही जेवून झालंय का आता मनामध्ये येते की आता आपल्याला जेवायला पाहिजे. असं नाही. हे जे कार्य घडण्याकरिता जे विचार पाहिजे होते, तुकाराम महाराजांच्या आयुष्याचा विचार केला. 42 वर्षाचं आयुष्य तुकाराम महाराजांचं आयुष्य 42 वर्षाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं. तुकाराम महाराजांच्या काळामध्ये म्हणजे तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा जो काळ आहे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वय होतं ते मला वाटते जेमतेम 16, 17, 18 वर्षाचं. लक्षात घेता म्हणजे वयाच्या 42व्या वर्षी तुकाराम महाराज ज्यावेळेला वैकुंठ गमन झालं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज काय झाले होते? पुढे वयात झाले होते. ते आता तो फोटो दाखवताना असं त्यांचं दाढी वगैरे फोटो दाखवला जातो, पण इतिहासाचा विचार केला, कालघटनेचा विचार केला तर जास्त वेळ झाला नव्हता. तुकाराम महाराजांनी अभंग रचना करून झाली होती, ज्ञानेश्वरी झाली तयार होती, भागवत तयार होतं आणि या सर्व वाङ्मयाचं चिंतन छत्रपती शिवाजी महाराजांकडून झालं होतं असं मला तरी वाटते. असं का अनुमान करतो तर निर्णय घेण्याची जी क्षमता होती छत्रपती शिवाजी महाराजांची ती फार फास्ट होती. एकदम वेळ लागायचा नाही. वयाच्या 13व्या 14व्या वर्षी ज्या वेळेला त्या राजाच्या पाटलाने एका महिलेची छेड काढली, हे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं त्यावेळेला वयाच्या 13व्या 14व्या वर्षी त्या पाटलाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय काय करायला सांगितले? कलम करायला सांगितले. मला सांगा एवढा मोठा डिसिजन वयाच्या 13व्या 14व्या वर्षी कोण करू शकतो का? बोलता येत नाही हो. माणसं उभी राहिली आपला अनुभव सांगतो. 13व्या 14व्या वर्षी लोकांच्या समोर उभं केलं तर शब्द फुटत नाही. इथे निर्णय देण्याची जी क्षमता होती ती क्षमता त्यांची मजबूत होती. कारण काय? कारण अभंग सरळ होते. अभंगामध्ये सरळ लिहिलेले आहे. जर तुम्हाला धान्य वाचवायचं असेल तर तणाचा काय करावं लागेल? तण काढून टाकावं लागेल आणि त्याच्यामध्ये विचार नाही करायचा हा तण कसा काढायचा. त्याला काढल्याशिवाय धान्य म्हणजे एखाद्या शेतामध्ये मगाशी मी म्हटलं शेतामध्ये भात लावला आणि भातामध्ये गवत झालं तर मग त्याला पण जगून द्याल काय? जर त्याला जगून दिला तो काय करेल? भाताचा नाश करेल. मग हे लक्षात आलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एका क्षणात निर्णय घेतला की याचा दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा. एवढी मोठी शिक्षा झाल्यानंतर स्वराज्यामध्ये पुन्हा कुणी हिम्मत केली नाही. विठ्ठला विठ्ठला आपण जी व्याख्या करतो ना यशा आपल्या यशाची, आपण विचार काय करतो? माणूस जर मोठं कार्य करत असेल तो जिंकला तर तो यशस्वी. बरोबर आहे? आपली व्याख्या अशी आहे तो जिंकला तर यशस्वी, तो अपयशी झाला तर तो काय? हरलो, त्याचा काय उपयोग नाही. पण परमार्थ तसं व्याख्या करत नाहीये. शूर मिळवे रणांगणी मरणीच संतोषित. तुकाराम महाराजांचं वचन आहे. शूर त्याला म्हणतात जो जिंकण्याने संतोष पावत नाही, त्याला मरण आल्यानंतर संतोष वाटतो. लक्षात येते? मरण आलं तर तो काय होतो? आनंदी होतो. म्हणून ते मावळे जे लढायचे ना त्यावेळेला ते लढताना कधी मी जगतोय का म्हणजे मी मरतोय का जगतोय असा विचार नसायचा. मरण्यासाठीच लढायचे. म्हणजे ही जी भावना अंतःकरणात त्यावेळेला मावळ्यांच्या निर्माण झाली त्याचं कारण काय असेल तर हे विचार होते.
आणि हे विचार आपण आता विसरलो, आपण पाहत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे उभं राहिले ते विचारांवर उभं राहिले. ते असं नाही आहे काय मनामध्ये आलं आणि म्हणजे सहज आलं आणि सहज केलं. हे विचार ज्या वेळेला बळकट झाले त्यावेळेला ते स्वराज्य उभं राहिलं. अफजल खानाने ज्या वेळेला हमला केला, त्यांनी आक्रमण केलं. अफजल खान 6.5 फुटाचा अफजल खान, मजबूत अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं वय त्यावेळेला 23, 24 ते 26 वर्षाचं वय. मला सांगा त्या 6.5 फुटाच्या अफजल खानाच्या समोर भेट देणं इतकं सोपं होतं का? ही भेट देण्याकरता जो विचार होता, अंतःकरणामध्ये जे विचार होते, मनामध्ये जे विचार होते ना, ते बळकट होते. आग्र्याला गेले. कुठे गेले? हा जो पुरंदरचा तह झाला आणि पुरंदराच्या तहाप्रमाणे जयसिंग राजे जे होते ते म्हटले तुम्हाला औरंगजेबाला भेटावं लागेल. औरंगजेब किती क्रूर होता आणि किती कपटी होता हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं. पण स्वराज्याची ती काय होती? गरज होती. स्वराज्य वाचवण्यासाठी ती गरज होती. 1500 किलोमीटर जवळजवळ जो अंतर आहे ना, 1500 किलोमीटरचं अंतर आहे आग्र्याचा आणि रायगडचा. हे 1500 किलोमीटर ते अंतर कापून गेले. जोपर्यंत तिथपर्यंतचा प्रवास होता त्यांना राजासारखं काय दिली? वागणूक दिली. जिथे जिथे जायचे त्या ठिकाणी तिची व्यवस्था केली जायची. आणि एकदा ते आग्र्याला आले तर त्यांना एखाद्या सामान्य सैनिकासारखी वागणूक दिली. लक्षात आलं त्यांच्या की आता आपलं इथं काय खरं नाहीये. हे त्यांनाही माहित होतं, सुरुवातीलाही माहित होतं. पण त्याही परिस्थितीमध्ये ते काय राहिले? स्थिर राहिले. हे स्थिर राहणं जे आहे ना, मन स्थिर ठेवणं. माणसं एकदा सगळी संकट आली का अशी गलित गात्र होतात, जीव टाकतात. एकतर दारू तरी पितात, नाहीतर आत्महत्या तरी करतात की नाही? आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि दारूचं पण प्रमाण वाढलं. लोक म्हणतात जाम टेन्शन आला आणि पी पितात. आता पिऊन टेन्शन जाणार आहे का? प्रश्न सुटणार आहेत का? नाही सुटणार. पण माणसाला तात्पुरतं काय होतं? तात्पुरतं रिलीफ मिळाल्यामुळे तो म्हणतो हे बरं आहे आणि मग तो थोडा मिळण्याकरता तो सतत पितो. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा ते स्थिर राहिले आणि परत आले. परत नुसते नाही आले, सगळे सैनिक त्यांचे कुणाचाही तिथं वध झाला नाही, कुणालाही काय अडचण आली नाही आणि सगळेच्या सगळे परत आले. एवढी स्थैर्यता, एवढी डिसिजन पॉवर जी आहे ना, ती कशामुळे आली? छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व समन्वयाचा अभ्यास केला. छत्रपती संभाजी महाराजांनी 42 दिवस त्या औरंगजेबाच्या ताब्यात असताना, औरंगजेबाने पकडल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि पकडल्यानंतर आता तर माहिती होतं औरंगजेब सोडणार. कारण एक वेळ राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे त्यावेळेला ते 8-9 वर्षाचे असतील, दोघेही गेले होते आग्र्याला आणि दोघेही आग्र्यावरला सुटून आले. पळून आले म्हणण्यापेक्षा सुटून आले. आणि हे हा जो राग आहे तो औरंगजेबाच्या मनामध्ये कायमचा होता, म्हणजे मजबूत झाला होता. आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराज भेटले त्यावेळेला ते पण दगाफटकाच झाला आणि दगाफटक्यामुळे छत्रपती संभाजी महाराज भेटले. पण मला असं वाटतं देवाने छत्रपती संभाजी महाराजांना जे यश दिलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना देवाने यश दिलं नाही. कसं सांगतो? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. शिवाजी महाराज तिथनं सुटून आले, पण छत्रपती संभाजी महाराज त्या ठिकाणी अडकल्यानंतर त्याने अनेक अटी ठेवल्या की तुम्ही काय करा, आमचे जे काही सैन्य तुम्हाला मिळालेले आहे आणि त्या सैन्याने तुम्हाला आमच्याबद्दल सांगितलं, त्या सैन्याची किंवा त्या सेनापतींची नावं सांगा, तुमचा खजिना कुठे ठेवलाय ते सांगा आणि हा जो स्वराज्य आहे तो आमच्या स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला काय करू? सोडून देऊ. आणि एक धर्म परिवर्तन करा. धर्म परिवर्तन करणं हा मुसलमानाचा हा विषय जर झाला तर आता तोच मुद्दा सध्या जगामध्ये चाललाय आणि या जगामध्ये हा विषय चाललेला असतानाही अजूनही आपण निद्रिस्त आहोत. त्याचे सगळं दुर्दैव आहे. आपल्याला अजूनही कळलं नाहीये, अजूनही आपण आपल्यातच भांड्यात आपला पाया घालतोय. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी विचार केला मरण तर आता 100% आहे, याच्यामध्ये
हे अशी काय सूट नाहीये की आज याचा अडवू शकतोय. पण त्या 42 दिवसाच्या मरण यातना मरण सुद्धा त्यावेळेला घाबरला की पुन्हा मरण सुद्धा प्रतर कापायला लागला. इतक्या वेदना दिल्या. सुरुवातीला डोळे काढले. डोळे काढणं म्हणजे काय, असं डोळ्या हळूच काढल्या गेल्या. त्या तापलेल्या दावणी ज्या आहेत ना, त्या दावणी अशा लाल गुंत झालेल्या, त्या कशात घातल्या, डोळ्यात. ते डोळे काढले, जीभ छाटली, नख काढली, साल जी उतरवली, म्हणजे पूर्ण आपली जी कापडी आहे ती उतरवली. आणि एवढे छल होऊन सुद्धा छत्रपती संभाजी महाराज जिवंत कसे राहिले हा एक प्रश्न आहे. 42 दिवस जिवंत राहिले याने एक प्रेरणा दिली. हा जो प्रेरणेचा इतिहास आहे ना, आजही ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांबद्दल ज्यांच्या जीवनामध्ये किंवा ज्यांना असं त्याबद्दलची आस्था आहे, निष्ठा आहे, ते छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राने प्रेरित होऊन ना आजही मोठमोठी कामं करायला काय होतात, उद्युक्त होतात. उद्युक्त असं सहज होत नाही माणूस, त्याला समोर एक चरित्र दिसला पाहिजे. आणि तो संभाजी महाराजांचं चरित्र ज्या वेळेला वाचतात ना, त्यावेळेला माणसं मरायला तयार होतात. हे काय यश आहे का अपयश आहे? औरंगजेबाचं साम्राज्य असेल, त्यांनी भरपूर जमा केला असेल, पण औरंगजेबाकडे पाहून ती वीरता, तो पराक्रम आठवत नाही. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचा, चरित्राचा विचार केला तर अंतःकरणामध्ये पराक्रमाची एक भावना निर्माण होते आणि हे यश आहे. छत्रपती मला मगाशी सांगायचं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांना जे यश भेटलं नाही ते छत्रपती संभाजी महाराजांना मिळाले. कारण का, तर छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्याही एवढ्या म्हणजे मरणप्राय यातना भोगाव्या लागल्या नाही. त्याच्यातून ते सुटून आले किंवा तेवढं झालं नाही. पण सगळ्या गोष्टी नकारात्मक असताना सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांचा मन स्थिर राहिला. तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो देई धीर म्हणा. तो धीर दे आणि देव धीर देत नाही. एखाद वेळेस समजा माझ्या काकाही किती गोंधळणारा जरी असला, माझे समजा लाख रुपयाचा नुकसान झालं, लाख नाही 10 लाखाचा नुकसान झालं, माझ्या संपूर्ण संपत्तीचा नुकसान झालं, बरोबर आहे. आणि मग आता मिळण्याची सुतराम शक्यता नाहीये. मी काय होईल? मी आनंदी होईल का दुःखी होईल? किती दुःखी होईल? इतका दुःखी होईल. आयुष्यभर समजा 45-47 वर्षापर्यंत जेवढी काही संपत्ती जमा केली ती सगळी पाण्यात गेली, म्हणजे ती काही शिल्लक राहिली. आता मी काय होईल? दुःखी होईल. पण दुःखी न होणं आणि दुःखाचा स्पर्शही त्याला न करणं, हे जे धैर्य आहे ना, तो देव देतो. लक्षात घ्या, यश देतो हा विशेष भाग नाहीये. तो ज्या वेळेला धैर्य देतो ना, ते विशेष आहे. आणि नसेल तो देई धीर म्हणा, हीच मागणी आहे संतांची. संपूर्ण वाङ्मयामध्ये बघा, देव धीर देत नाही कुणाला. पाहिजे तर तुम्हाला यश पण देईल, मिळालेली गेलेली संपत्ती पुन्हा आणून देईल, पण ती गेलेली संपत्ती आपली नव्हतीच आणि ती गेली तरी मला काही फरक पडत नाही असा विचार मात्र कधी देव देत नाही. तो मोजक्यालाच देतो. त्यात ते छत्रपती संभाजी महाराज होते. म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या यशाचा विचार करताना अनेक समीक्षा आहेत. त्या समीक्षा आहेत त्या वेगवेगळ्या अँगलमध्ये आणि वेगवेगळ्या भूमिकेवर जाऊन करायच्या असतात. आपण सर्वसाधारण इतिहास पाहतो, पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा काय झाला? पराजय झाला. पण त्या अब्दालीच्या सैन्याला इतकी धूळ चालली की पुन्हा त्यांनी मराठ्यांकडे बघण्याची हिंमत केली. हे यश आहे का आपलं? यश सांग, हे यश आहे. पण आपण विचार करताना समोर जे काही दिसतंय ना त्याच्यावर विचार करतो. त्याचा परिणाम काय होतो? आपली विचाराची जी प्रगल्भता आहे ना ती वाढत. म्हणून विठ्ठला विठ्ठला होई बळकट माझ्या मनात पहिला बळकट हो. आणि बळकट होण्याकरता काय करावं लागतं? माझा मरणा वाचोनी सर्वथा. ते विचार ग्रहण करण्याकरता त्या विचाराशी एक रूप व्हावं लागतं. आणि एक रूप झाल्यानंतर तो मन बळकट होतं. आता बळकट झालेलं मन, एकदा माणसामध्ये ताकद आली तरच तो हिट होईल. हिट कधी होईल? आपल्याला घर घ्यायचंय, सगळं काय करायचंय, बरोबर आहे.
पगार चांगला आहे, थोडीफार संपत्ती जमा आहे, तो माणूस काय करणार? डेअरिंग करेल की नाही? तो धीट असेल. पण ज्याच्याकडे काहीच नाही तो काय करणार? तो म्हणतो आपल्याला हे काही जमायचं नाही. म्हणजे धीट होण्याकरता तुमच्याकडे ती पुंजी असली पाहिजे. तसं ते या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, पहिला बळकट हो, म्हणजे विचाराने बळकट हो आणि नंतर धीट हो. आणि जर तू धीट झाला तर काय आहे? अभंगाचं शेवट म्हणजे तुकारा लोटांगणी लोटांगणी तुकारा माझी भक्ती आणि नाम कीर्ती याची जननी सत्संगती, तो सत्संग जोडल्या हाती विघ्न भारती साधका. आपल्याला सत्संग जोडायला एकदा का जोडला गेला ना, त्याच्या जीवनामध्ये कुठलंच विघ्न येत नाही, कुठलाच त्रास होत नाही, कुठलीच अडचण येत नाही. आणि म्हणून संत संग करायचे. संत संग कशासाठी करायचंय? संत संग केल्यानंतर तुमच्या अंतःकरणामध्ये कुठलीही भीती शिल्लक राहत नाही, कुठली अपेक्षा शिल्लक राहत नाही. अखंड जया तुझी भीती मग दे तयाची संगती, मग मी कमळागती तुझा नाही बाखांटा. आणि काय होतं? वैसता संतांचे संगती अंधुक प्रकाशामध्ये ज्या वेळेला एखादा पडलेला दोर आहे किंवा एक रशी आहे, ती ज्या वेळेला अंधुक प्रकाशामध्ये दिसते ती सापासारखी दिसते. कशासारखी? सापासारखी. मग त्या अंधुक प्रकाशामध्ये न कळल्यामुळे सगळे त्याला काय होतात? घाबरतात. काहीतरी मोठा साप आहे, कुठल्या तरी जातीचा आहे, तो चावला तर आपण मरू. पण एकदा का प्रकाश निर्माण झाला, प्रकाश तिथे आला, तर तो साप पदार्थ त्याचा संपूर्ण ज्ञान झाल्यामुळे त्याच दोरीला माणूस हातामध्ये उचलतो, आपल्या हाताला बांधून घेतो किंवा गरगर फिरवतो. का? आता कळलं याच्यात काय नाहीये. तसं एकदा का संसारातलं सगळं कळलं ना, मग तो माणूस इतका बिनधास्त होतो. पुनोनी विषय सुरवाडू तुटे, जब जब देखवती फाटे, तब तब आनंद दुनवटे कर्मी जया. एकदा का त्याच्यातला सगळं
आहेत, जे पंतप्रधान आपले जे आहेत माननीय नरेंद्र दास मोहन काय नाव दामोदर दास मोदी, हे जे आहेत त्यांचा काही संसार आहे का? मी त्यांचा प्रचार करायला उभा राहिलो असं समजू नका. मला फक्त त्यांच्याबद्दल जेवढं माहिती आहे ते, त्यांच्याकडे कुठल्याही त्यांचं लग्न झालं, ते लग्न मोडले म्हणण्यापेक्षा त्यांना काही मूलबाळ नाहीये. आता जे करतायत त्या करण्याची काय गरज आहे? त्याच्यापेक्षा जाऊन आपण कुठं हिमालयात जाऊन बसायला पाहिजे होते की नाही असं आपल्याला वाटतं. पण ज्याची जबाबदारी, ज्याला हे ज्ञान झालेलं आहे त्याची जबाबदारी आहे की त्यांनी जगाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. आणि जर नाही घेतली तर काय होईल? म्हणून पापा भरपडा होतील आणि अपेक्षतेने वचेला कल्पांतवरी. इतका सरळ सांगते, ज्याला कळतंय त्यांनी जर ती भूमिका घेतली नाही तर त्याची जी योग्यता आहे किंवा त्याला मिळणारं यश आहे हे पुढच्या जन्मामध्ये त्याला परत मिळणार. म्हणजे एखाद्याकडे भरपूर पैसा आहे आणि तो पैसा त्याने कधी दान धर्माला वापरलाच नाही तर तो पुढच्या जन्मामध्ये काय होईल? डबल श्रीमंत होईल का भिकारी होईल? भिकारी होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे जे जे गुण आहेत त्या गुणाचा समाजाच्या व्यवस्थेसाठी वापर करणं हाच त्या व्यक्तीचा धर्म आहे. धर्माची व्याख्या अजून लक्षात नाही आली. लोकांना वाटतं धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, सनातन धर्म. हा धर्म नाही आहे, हा धर्म नाहीच आहे. सनातन धर्मामध्ये जी संहिता सांगितले, जे विचार सांगितले तेच विचार हे खऱ्या अर्थाने. आता वेळ जास्त झालेला आहे, 11:30 वाजलेले आहेत, मी जास्त वेळ घेत नाहीये. फक्त एवढंच सांगतो की ह्या धर्माच्या व्याख्येमध्ये जर तुम्ही आम्ही बसलो तर आपल्याला कळेल की हे जे धर्म जो आहे हा धर्म काही नाही आहे. आपल्या वाट्याला आलेलं जे काही कार्य आहे, यत्करोषि यदश्नासि यद्युघोषि ददासि यत् सप्रत्यक्षि कौन्तेय तत्पुरुषो मदर्पणम्. जे तुझं विहित कर्म आहे ते तुला करणं गरजेचंच आहे. नाही केलं तर तुला पुढच्या जन्मामध्ये किंवा या जन्मामध्ये तुला अपयश येईल. आणि हे अपयश फक्त एका जन्मापुरतं नाही, कल्पांतपर्यंत तुम्हाला पुन्हा यश मिळणार. अर्जुनाला त्यासाठीच सांगितलं. अर्जुन तेच बोलला ना, नाही मी युद्ध करणार नाही. का करणार नाही? एवढ्या लोकांचा नाश संवार होईल. अरे त्यांचा होईल, तू कशाला विचार करतो? तुला विचार करायची काय गरज आहे? तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चया. अरे ते हतोवा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा मोक्षसे मयि. तस्मात् उत्तिष्ठ. हारलास ना तर काय होईल? स्वर्ग भेटेल. जिंकलास तर महितर भेटेल. तू एकच काम कर. काय कर? युद्ध कर. माणसं जे काही कार्य करतात, जे काही कार्य हातात घेतात ते पहिले विचार करतात यात यश मिळेल का अपयश. परमार्थ असं सांगत नाही. परमार्थ असं सांगतं यश अपयशाचा विचार करू नका, फक्त कार्य योग्य पद्धतीने करताय की नाही याचा विचार करा. कारण यश अपयश हे तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. आता लोकांना वाटतं इलेक्शन मध्ये, मी थोडासा विचार करताना या परमार्थाच्या माध्यमातून विचार करतो, लोकांना वाटतं की आम्ही अशी खेळी केली, रात्री असा डाव फिरवला आणि असा निवडू. हे काय नाही, हे काही नाही. ज्याला निवडून घ्यायचंय तो पहिला फिक्स झालेला आहे. प्रारब्धाची जोडे धन प्रारब्धाची वाढे मान. पण ती भूमिका यायला, तो विचार दृढ व्हायला आपलं मन त्याला तयार होत आणि मग आपल्याला वाटतं मी असं केलं तसं केलं सगळं चाललंय. आणि एकदा का तुम्हाला कळलं हे फिक्स आहे, तुम्ही त्याच्या नादी लागणार. आपली रिझर्वेशन केलेली सीट आहे, बरोबर आहे. माणूस धावेल काय? त्या गर्दीमध्ये घुसेल काय? नाही घुसणार. तो म्हणणार माझी सीट रिझर्वेशन आहे, त्याच्यामुळे मला त्यात घुसायची काही गरज नाही, मला ती भेटल्याशिवाय राहणार नाही. ती भेटणारच आहे. एकदा का ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या ना, माणूस त्याचा प्रयत्न करत नाही. एकदा का तुम्ही त्याला समर्पित झालं, ते भक्तीचं एक सुख मिळतं. ते भक्तीचं सुख इतकं जबरदस्त आहे की मुला इतकं अलौकिक आहे की याच भक्ती सुखासाठी देव कुठं आला? वैकुंठावरून कुठं आला? या भक्तीचं सुख मिळण्याकरता, या सुखाकारणी देव वेळावला वैकुंठ सोडून
आणि हे सुख इतकं अलौकिक आहे, त्याचं वर्णन आपल्याला करता येत नाही, कारण आपल्याला वर्णन करायला ते सुख कळत नाही. ते सुख इतकं अलौकिक आहे. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सुखाची जी अपेक्षा आहे, माणूस आनंदासाठी करतो, हे सुख याच ठिकाणी आहे. म्हणून हे काय करायचं, कका आला लुटांगणी भक्ती भाग्या आली तडी येथून या नुठू माता मंडळातून सर्वदा विठोबा. माझ्या मनापुरी पीठ तुका आला लोटांगणी भक्तिभाच्या झालेलाणी येथून या माझा म्हणावा तुम्ही सर्वदा. यथामती यथा अवकाश अभंगाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ असाच आहे असा मला आढळला नाही. पूर्णते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे ते विश्वासे हा त्यात कमी असेल तर त्यात अधिक करा आणि अधिक असेल ते काढून टाका. आणि झालेली सेवा भगवंत चरणी अर्पण करण्यापूर्वी मला असं वाटतं की आता आपण जागो होणं फार गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा का सांगतो तर आता जे यांचं जे आक्रमण आहे, बांगलादेशाचा जर विचार केला, बांगलादेशामध्ये हिंदूंचं जेनोसाइड झालेलं आहे, नरसंहार व्हायला सुरुवात झाली, कोणात भरपूर झालं. काय झालं, बांगलादेशमध्ये जी सत्ता परिवर्तन झालं, त्या सत्ता परिवर्तनामध्ये त्या लोकांनी, तिथल्या मुस्लिम लोकांनी काय केलं, हिंदूंना टार्गेट केलं. हिंदूंना टार्गेट करताना मी मगाशी प्रवचनामध्ये पण सांगितलं आणि प्रवचनामध्ये सांगताना माईक बंद झाला. काय झाला, माईक बंद झाला. का झाला माईक नाही, पण पूर्ण प्रवचनभर माईक बंद होता, आता माईक चालू आहे. म्हणून थोडक्यात सांगतो, त्यांचा अन्याय, त्यांचे विचार, त्यांचं जर हे केलं तर ते समचोर आहे. समचोर म्हणजे काय, आपल्याला बोलताना इतके गोड वाटतात की आपल्या जीवनच्या कंठस्थ मित्रापेक्षा, आपल्या बायकोपेक्षा, आपल्या आई बापापेक्षा ते आपल्याला जवळचे वाटतात. इतकं त्यांचं बोलणं काय गोड आहे, त्याला समचोर म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये. आणि पण एकदा का त्यांच्या तडाख्यात एकदा सापडला, तो समचोर त्याला ठार मारायला जास्त वेळ लागत नाही. आपल्याला जाग राहायचंय, आपल्याला जागृत राहायचंय आणि आपल्याला आपल्या भूमिका निश्चित करायच्या आहेत. आणि या निश्चित करण्याकरिता ज्ञानेश्वरी गाथा भागवत वाचावीच लागेल. आता यावरील धर्मे धीर पीडिता हे राष्ट्र देखोनी जगत तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. त्यावेळेच्या काळामध्ये सुद्धा जो अन्याय होत होता, अत्याचार होत होते, बलात्कार होत होते, तुकाराम महाराजांनी स्वतःने ते पाहिलं आणि देवाला सांगितलं, बस झालं, आता मला इथे राहायचं नाहीये, मला हे पाहावं नाही. आणि तीच परिस्थिती आजही या ठिकाणी झालेली आहे. फक्त होतंय कसं, आपल्या भागात न झाल्यामुळे आपण डोळे मिटून आहोत. आपल्या घरात झाल्यानंतर आपण डोळे उघडू की नाही उघडू मला वाटत नाहीये. कारण का, आपण इतके निर्लज्ज आणि इतके कोडगे झालेले आहोत. आपल्याला बाकीचे काही घेतले नाही, आपल्याला पैशाशी घेतले नाही. काश्मीरमध्ये जो प्रश्न निर्माण झाला, काश्मीरच्या 1990 मध्ये त्या लोकांनी काय केलं, मस्जिदीमधून एक अनाउन्समेंट केली की सगळ्या हिंदूंनी रात्रीच्या वेळेमध्ये अनाउन्समेंट केली की सगळ्या दिवसापासून रात्रीपर्यंत अशी अनाउन्समेंट केली, सगळ्या हिंदूंनी काय करायचं, काश्मीर सोडून पळून जायचं. नुसतं हिंदूंनी जायचं, पण कोणी जायचं, फक्त पुरुषांनी जायचं. त्यांनी त्यांच्या स्त्रिया इथे सोडून जायचा. स्त्रियांवर अत्याचार आणि बलात्कार हा त्यांचा मूळ डीएनए आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या वेळेला त्या मुस्लिम आक्रांतांनी तिथे आक्रमण केलं, त्या वेळेला त्यांनी पहिलं काय केलं असेल तर हेच काम केलं. आणि त्या वेळेला ज्या वेळेला त्या मस्जिदीमधून झालं, लोकांना वाटलं 40 वर्ष 30-40 वर्ष असं एकोप्याने राहिलेले, घरामध्ये एकत्र राहिलेली माणसं, म्हणजे एका गावात राहिलेली, शेजारी राहिलेली माणसं, हिंदू मुस्लिम, त्यांना वाटलं आपल्याला काही करणार नाही असं त्यांना वाटलं. पण दुसऱ्या दिवशी जी कत्तल केली गेली आणि सर्वांच्या समोर बलात्कार केले गेले, ते म्हणजे बोलण्यासारखंही नाही ना ऐकण्यासारखंही. फार कठीण अवस्था. 1990 चा सांगतोय मी.
हे 90 म्हणजे 30-40 वर्षापूर्वी. आणि कुठे झाले? भारतातच झाले. फक्त आपल्यापर्यंत ती झळ पोहोचली नाही म्हणून आपल्याला काय वाटत नाही. तर या गोष्टीचा विचार करून आपण जागरूक होणं आणि जागरूक होऊन त्यांना त्याच्यापासून परामुक्त करणं किंवा दहशत त्यांची जशी आहे तशी आपली दहशत बसली पाहिजे, इतकी आपली ताकद आपण वाढवली पाहिजे. लगेच काय मारामारी करायचं असं नाही, पण मारामारी करण्याकरिता आधी काय तो अभंगाचा तिसरा चरण, ओई बळकट माझ्या मनापुढे नीट, बळकट झालं पाहिजे, हिट झालं पाहिजे. आणि अशा पद्धतीने आपण ज्या वेळेला आपली व्यवस्था करू किंवा अशा पद्धतीने आपण प्रयत्न करू त्या वेळेला जगामध्ये शांतता लागते. हा फक्त इंडियाचा बांगलादेशचा प्रश्न नाही आहे, हा पूर्ण जगाचा. युरोपमध्ये सुद्धा हेच चाललेलं आहे, पूर्ण युरोप त्रस्त आहे आणि त्याचं सुद्धा लक्ष भारताकडे आहे. कारण भारतावर ही आक्रमण गेली 1400 वर्ष होत आहेत आणि भारत आता आपल्या सत्वाला विसरल्यामुळे आपल्याला आता आठवण नाहीये. पण काही लोक विद्वान आहेत, काही प्रबोधनकार आहेत, ती सगळ्यांना जागवत आहेत. त्याचा परिणाम आज होतोय आणि त्या मुसलमानांना सुद्धा मानलं पाहिजे, कारण त्याच्यामुळे आपण जागू. त्यांनी अत्याचार केले तरच लक्षात येईल. असो तर ह्या सगळ्या गोष्टी करण्याकरिता जो मनाचा धीटपणा पाहिजे, जो मनाचा बळकटपणा पाहिजे, त्याच्यासाठी ज्ञानेश्वरी गाथा वाचावी लागेल. जगाचं नेतृत्व करायचं असेल, घराचं नेतृत्व करायचं असेल, देशाचं नेतृत्व करायचं असेल, कुठलंही नेतृत्व करा, त्या नेतृत्वाकरता जे विचार पाहिजे ते ज्ञानेश्वरी गाथा भागवतात आहे. आणि म्हणून आपलं भाग्य आहे की आपल्याला ह्या परंपरेचा काय मिळालेला आहे, एक धागा मिळालेला आहे आणि हा धागा खूप वाढवला पाहिजे. झालेली सेवा उपस्थित करणे आपण खूप सेवेला ज्ञानेश्वर